वेद बातमीचा, लढा सत्याचा, निर्भीड पत्रकारितेचा, राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांच्या अपडेटसाठी आजच आपल्या YouTube चॅनलला क्लिक करा आणि रोज अपडेट मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करा. आपण पाहत आहात वेद बातमीचा. चिमुकल्यांच्या बोटावर लोकशाहीची शाई. ईव्हीएम ॲम्पवर मतदान करून निवडले शालेय मंत्रिमंडळ. लोकशाहीचा खरा धडा पुस्तकातून नव्हे तर प्रत्यक्ष मतदानातून. राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा येथील PM श्री जिल्हा परिषद प्राथमिक शाळेने विद्यार्थ्यांना निवडणूक प्रक्रियेचा जिवंत अनुभव देत अनोखा उपक्रम राबविला. निवडणुकीची घोषणा, उमेदवारी अर्ज, प्रचार, मतदान, मतमोजणी आणि निकाल. अगदी खरी निवडणूक जशी पार पडते तशीच प्रक्रिया शाळेत राबवण्यात आली. ईव्हीएम प्रमाणे कार्य करणाऱ्या मोबाईल ॲम्पवर विद्यार्थ्यांनी मतदानाचा हक्क बजावला. शाळेतील 263 मतदारांपैकी 238 विद्यार्थ्यांनी 4 मतदान केंद्रांवर मतदान केले. मतदानानंतर ईव्हीएम प्रमाणे येणाऱ्या बीप आवाजामुळे विद्यार्थ्यांमध्ये विशेष उत्साह दिसून आला. 16 उमेदवारांमधून 8 जणांची निवड करण्यात आली. मतमोजणीनंतर आर्यन गोरे याची शाळा मुख्यमंत्री म्हणून निवड झाली. तन्वी उदावंत शिक्षणमंत्री, आरोही पोळ आरोग्यमंत्री, दर्शन वाळुंज क्रीडामंत्री, साईप्रसाद उंदे शिस्त व देखरेख मंत्री, दिव्या गंधमवार स्वच्छता मंत्री, स्वराज तांगडे पर्यावरण मंत्री आणि शिवानी लोहार सांस्कृतिक मंत्री म्हणून निवड झाली. यावेळी मूल्य शिक्षण तज्ज्ञ गणेश गर्जे यांनी भेट दिली. मुख्याध्यापक सुनील लोंढे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभारी मुख्याध्यापिका नंदा थोरात व शिक्षिका मनीषा कुंभारकर, प्रतिभा बोबे, अयोध्या कुडके, सुप्रिया आंबेकर, सीमा ढाळे, ज्योती मस्कुले आणि अर्चना माळी राबवलेल्या या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना लोकशाही, मतदानाचे महत्त्व आणि जबाबदार नागरिकत्वाचा प्रत्यक्ष अनुभव मिळाला. निवडून आलेल्या सर्व विद्यार्थी प्रतिनिधींचा सत्कार करून या आगळ्यावेगळ्या लोकशाही सोहळ्याची सांगता करण्यात आली. राजेंद्र उंडे, वेद बातमीचा, राहुरी. आम्ही ही प्रक्रिया निवडणुकीची राबवली. याच्या मागचा मुख्य उद्देश म्हणजे मुलांना पुढचं भविष्य घडवायचं आहे आणि त्याची तयारी त्यांनी बालपणापासून व्हावी की आपण एक उत्तम नेता आणि उत्तम राजकारणी की जो आपल्याला सांभाळून घेईल असा निवड व्हावी याची सवय त्यांना आतापासून झाली पाहिजे की उत्तम राज्यकर्ता कसा होऊ शकतो की जो आपल्या शाळेपासून शाळा सांभाळेल, शाळेपासून आपलं गाव सांभाळेल, गावापासून आपला देश सांभाळेल आणि अशा प्रकारे त्याची प्रगती होणार आहे. मग त्याला त्याची सवय बालपणापासून आपल्या शाळेपासून लागली पाहिजे आणि ह्याच्यातूनच एक उत्तम नेता, एक आदर्श असा आपल्याला सगळ्यांना नेतृत्व लाभणार आहे आणि अशी सवय आपल्याला आत्ताच कळेल. म्हणून ह्या मुलांना हा उपक्रम राबवलेला आहे आणि ह्याच्यामुळे नक्कीच मुलांमध्ये नेतृत्व गुण पण वाढतं, आत्मविश्वास वाढतो आणि हे त्यांच्या पुढच्या भविष्यासाठी हे खूपच गरजेच्या गोष्ट आहे आणि त्याच्यामुळे आतापासून हा निवडणुकीचा उपक्रम राबवून सर्व मुलांना मतदान प्रक्रिया आणि ही सगळ्या गोष्टी आम्ही समजावून सांगितलेल्या आहेत. आज PM श्री जिल्हा परिषद प्राथमिक शाळा देवळाली प्रवरा या शाळेच्या प्रभारी मुख्याध्यापिका आमच्या शाळेमध्ये आज लोकशाही रुजवण्यासाठी मुलांच्या मूल्य हे रुजवण्यासाठी आम्ही आमच्या शाळेमध्ये शाळेचं जे मंत्रिमंडळ आहे ते मंत्रिमंडळ तयार करण्यासाठी एक उपक्रम राबवला. त्याचं नाव आहे निवडणूक. मुलांना सांगून त्यांच्यातून उमेदवार निवडून आम्ही आज ही निवडणूक पार पाडली. त्याच्यासाठी आम्ही बूथ क्रमांक तयार केले आणि मोबाईलवर बॅलेट पेपर तयार करून त्यावर ज्या पद्धतीने आपली निवडणूक ओरिजिनल निवडणूक ज्या पद्धतीने होत असते त्या पद्धतीने त्याच्यावर बटन दाबून बीप असा आवाज येत असून अशा पद्धतीने आम्ही मुलांकडनं निवडणुकीचं मतदान घेण्यात आलं आणि मुलांनी या उपक्रमाचा अतिशय सुंदर पद्धतीने आनंद घेतला आणि मुलांना खरोखरच या उपक्रमातून आपलं भारत देशाचं जे काही राज्यकारभार चालतो त्या राज्यकारभाराचे कशा पद्धतीने निवड होती, कसे आपले मंत्री निवडले जातात याचं ज्ञान आम्ही मुलांना दिलं आणि हा उपक्रम साजरा केला.
मी विजय तांगडे आणि हा माझा मुलगा स्वराज तांगडे आणि हा विराज तांगडे. हा आपल्या PM श्री जिल्हा परिषद प्राथमिक शाळा देवळाली प्रवरा तिथे हा मोठा मुलगा 4थीला आहे आणि हा लहान मुलगा जो आहे तो 2रीला आहे. मी आज स्वतः इथे लोकशाहीचा उत्सव म्हणजे मतदानाद्वारे या शाळेच्या जे काही प्रतिनिधी निवड आहे ती पाहिली आहे. माझा मुलगा पण स्वतः उभा आहे आणि ही जी काही मोबाईल ॲप्सद्वारे यांनी निवडणुकीची प्रक्रिया सन्माननीय प्राचार्य लोंढे सर आणि त्यांच्या स्टाफने जे काही गौरवास्पद अशी ही लोकशाहीचा उत्सव साजरा करतायत त्याबद्दल एक पालक म्हणून मला याचा अभिमान वाटतो. आणि अशाच आपल्या महाराष्ट्रामध्ये जिल्हा परिषदेची सर्व शाळा असाव्यात अशी अपेक्षा करतो. आणि याबद्दल या विद्यालयाचे शाळेचे आणि सर्व स्टाफचे आणि लोंढे सरांचे खूप खूप अभिनंदन करतो. माझी दोन्ही मुलं इथेच शाळेत आहेत आणि विशेष म्हणजे मी त्यांना इंग्लिश मिडियममधून काढून इथे शाळेत टाकलेलं आहे. हे फार महत्त्वाचं आहे आणि म्हणून मग आपला हा लोकशाहीचा जो उत्सव आहे तो त्यांना इथे स्वतः पाहायला मिळाला आणि स्वतः मुलगा उभा पण आहे आणि तो आता या निवडणुकीमध्ये प्रक्रियेमध्ये भाग घेतला आहे आणि त्यांनी मतदानसुद्धा केलेलं आहे. त्यांच्या हाताला शाईसुद्धा लावलेली आहे. दोघांच्याही हाताला शाई दाखवू बाळा, शाई लावलेली आहे. अशा पद्धतीने माझी दोन्ही मुलं या शाळेत आहे आणि अतिशय छान असा हा उपक्रम लोकशाहीचा इथे पाहायला मिळाला. आज आमच्या PM श्री जिल्हा परिषद प्राथमिक शाळा देवळाली प्रवरा या शाळेमध्ये आम्ही उत्सव लोकशाहीचा अंतर्गत मतदानाचा अधिकार हा विद्यार्थ्यांना समजावून सांगण्यासाठी बॅलेट पेपर न वापरता प्रत्यक्ष EVMचा वापर करून विद्यार्थी कसं मतदान करतात किंवा मोठे लोक कसे मतदान करतात हे दाखवण्यासाठी हा उपक्रम आम्ही शाळेमध्ये आयोजित केला आणि विद्यार्थ्यांनी अतिशय सुंदर पद्धतीनं त्या उपक्रमात भाग घेऊन उपक्रम यशस्वीपणे पूर्ण केलेला आहे. नमस्कार. आज जिल्हा परिषद प्राथमिक शाळा देवळाली प्रवरा या ठिकाणी आम्ही वोटिंग मशीन या ॲपवर मोबाईलवर ते ॲप डाउनलोड करून त्याद्वारे आम्ही बालसंसद निवडणूक हा उत्सव लोकशाहीचा अंतर्गत हा कार्यक्रम साजरा केला. तर तो साजरा करत असताना आम्ही आधी उमेदवार निश्चित केले. उमेदवारांनी 5-6 दिवस आधी त्यांचा प्रचार केला आणि त्यानंतर आज प्रत्यक्ष निवडणूक कार्यक्रमांतर्गत मतदान अधिकारी 1, 2, 3, 4 त्यानंतर प्रत्येक मतदान कक्ष त्यांना मुलांना पुढे घेऊन त्यांचे मुलांची यादी वाचून शाही लावून त्यांना प्रत्येकाला प्रत्येक स्वतंत्र बॅलेट देऊन अगदी आम्ही लोकशाहीप्रमाणे निवडणूक ही साजरी केलेली आहे. धन्यवाद. आमच्या शाळेत लोकशाही मतदान झाले. त्या मतदानात मी सुद्धा भाग घेतला. मी सुद्धा मतदान केले. आम्ही मंत्रिमंडळाची निवडणूक घेतली. आमच्या शाळेत निवडणूक झाल्या त्याच्यात आम्ही भाग घेतला. मी स्वतः भाग घेतला. मतदान केले.